वाघमारे कैलास मेघराज आहे. तो जो आता संतोष निक्कम जो आहे मयत झालेला मुलगा, तो सिंगल फेसचं काम करत होता सचिन शेफ यांच्या हाताखाली. सचिन शेफ हा गुत्तेदार. मग सचिन शेफ गुत्तेदार असताना तो मयत झाल्याच्या नंतर त्याला हॉस्पिटलमध्ये आणून टाकलं आणि त्याच्या संबंधित भावाला कॉल करून सांगितलं. तर आम्ही इथं MSCB ऑफिसला आलो. MSCB ऑफिसचे जे काही अधिकारी आहेत ते आता आम्हाला असे उडवडीचे उत्तर देतात की तिथं त्यानं परमिशनच घेतलं नाही किंवा ते त्याचं कामाची मंजुरीच नाही. तर माझं संबंधित ऑफिसला म्हणणं आहे की जर कामाचं मंजुरीच नाही किंवा हीच नाही, कोटेशन हीच नाही, काय म्हणते त्याला, परमिटच नाही, तर तुम्ही तिथं कसं काय काम करू द्यायलात? आणि जर काम करू द्यायलात तर तुम्ही काय चिरीमिरी घेऊन काम करू देतात का? तुमचे लाईनमॅन म्हणा, संबंधित इंजिनियर म्हणा, तुमचे आता आम्ही सकाळपासून इथं थांबलो. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेब जे आहेत का ते आतापर्यंत आम्हाला भेटले नाहीत. आणि हे प्रत्येक वेळेला MSCB जे आहे ते उडवडीचे उत्तर देतात माणूस गेल्याच्या नंतर. आणि आम्ही त्यांना विनंती केली की बाबा त्याचे लेकरं लहान लहान आहेत, तुमची तात्काळची मदत आहे. MSCBची काहीतरी 10-20 तात्काळची मदत आहे अंत्यविधीसाठीची. मी त्यांना विनंती केली, साहेब 10-20 काहीतरी अंत्यविधीची तात्काळची मदत आहे, ती मदत द्या. तर ते बघूत म्हणतात, बघूत ठूत करूत. अरे तुम्ही 10-20 मदत देणार झाला, एवढा माणूस गेलाय, तुम्ही 10-20 लाखाची मदत तर कधी देणार? 10-20 लाख तुम्ही पगारी घेतात, 10-20 लाख रुपयाचे तुम्ही कोटेशन घेतात, 10-20 लाखाचे गुत्तेदार सांभाळतात. तुम्हाला हे साधे कामगार सांभाळता येत नाहीत का? आणि जर ते काम करायला तर त्या कामगाराचे तुम्ही साधे इन्शुरन्स काढू शकत नाहीत का? माझं म्हणणं आहे की तुम्ही त्या कामगाराचे इन्शुरन्स जर काढले असतील तर ते तात्काळ त्याचा इन्शुरन्सची भरपाई त्याला मिळाली पाहिजे. आणि जर काढले नसतील, जर ते संबंधित अधिकारी आहेत, कोण एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेब असतील, इंजिनियर असतील, JE असतील, जे कोणी असतील, त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली पाहिजे. कारण तुम्ही जे हे खाजगी जे लोक वापरतात कामाला, ते का खाजगी, त्यांच्या जीवावर का रिस्क घेता तुम्ही? म्हणजे तुम्ही इथं खुर्चीवर बसून राहता, माणूस मेलं तरी गरीबाचं मरू जा, आणि त्यांच्या जीवावर तुम्ही मोठे होता गुत्तेदारी पुसून. मग ह्या सामान्य माणसाचे जीव का तुम्हाला माती मोल आहेत का? तर माझं म्हणणं आहे की जे बी कोणी आता आमच्या गावातले बरेच लोक आहेत ते खाजगी काम करणारे, त्यांचा प्रत्येकाचा इन्शुरन्स या शासनानं काढला पाहिजे, तरच कामं द्या. तुम्ही असं AC मध्ये आणि खुर्चीमध्ये बसून दुसऱ्याचे जीव घेऊ नका. जीव लोकांचे एवढे स्वस्त झालेले नाहीत. आणि संबंधित माणसाला संतोष निक्कम जो आहे त्याचं लहान लेकरू आहे, त्याची बायको आहे, त्याला जर तात्काळ निधी नाही दिला तर आमचं असं म्हणणं आहे की डायरेक्ट आम्ही MSCB ऑफिसला कुलूप ठोकूत. कारण ह्यांचं पहिलं प्रकरण बी आमच्या गावात असंच झालेलं आहे, हे दुसरं प्रकरण आहे. नाही तर आमचं आता काय म्हणते त्याला, आमची स्मरणशक्ती संपून गेलेली आहे. कारण आम्ही सकाळपासून थांबलेलो आहोत, कुठला MSCB मधला कुठलाच कर्मचारी आलेला नाही. ती डेड बॉडीज आम्ही इथं घेऊन येणार आहेत. आणि जोपर्यंत ही लोक देणार नाहीत आमची आर्थिक मदत म्हणजे काय, आम्ही 10-20 त्या चिरीमिरीवर बसणारे नाहीत. त्याचे लहान लेकरू द्या, लहान लेकराचा पूर्ण भविष्याचा विचार करूनच त्याची मदत द्यावी. आणि त्याची जी केस कारवाई आहे तुम्ही ते संबंधित गुत्तेदारावर तुम्ही करा. कारण ती MSCBचं काम आहे. जर MSCBचं काम आहे तर तुम्ही त्या संबंधित गुत्तेदाराला कसं काय काम करू दिलं? आता ते म्हणतात की गुत्तेदाराकडे लायसन नाही तर त्या माणसाला तुम्ही काम कसं काय दिलं? तुम्ही काय 10-20 रुपये का 10-5 रुपये घेऊन काम करता त्याच्याकडून? मग तुम्ही जास्त पैसे लागतात म्हणून तुम्ही संबंधित ज्या माणसाकडे गुत्तेदारी आहे त्याच्याकडे का देत नाहीत काम? म्हणजे तुम्ही कमी स्वस्तात काम करणाऱ्या लोकांकडे असे कामं देतात आणि अंगलट आलं की अंग झोडकून टाकतात की माझं काम नाही म्हणून. तर माझं म्हणणं आहे शासनाला की त्याची तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी.